मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे काही मुंबईतील प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज आंदोलन सुरू आहे। आज मुंबईचे आझाद मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेने सर्व पदाधिकारी एकत्र जातात। कशासाठी आंदोलन करताय, काय व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारणार आहात? व्यवस्थेला प्रश्न असा विचारणार आहे की एक लहान मुलगा झाड पडून मरतो आणि हे लोक प्रशासन क्लीन चिट देतं 7 लाखामध्ये 7 लाख त्यांना दंड लावतं आणि त्यांना सोडून देतं। त्यासाठी आम्ही त्या चिमुकल्याच्या न्यायासाठी मी ते आलो आणि त्याला न्याय आम्ही मिळवून देणारच। त्याच्या न्यायासाठी मी ते आलोय। एक लहान मुलगा एक आई वडिलांचा मुलगा होता, तो त्याला प्रशासनाने मारलं, त्याला प्रशासनाने मारलं। झाडांची जर आज नीट डागडुजी ठेवली असती तर आज झाडं पडली नसती। सगळ्यांची कत्तल हे लोक करत चालले आहेत। हे बीजेपी सरकार चांगलं नाहीये, सगळ्यांचं वाटोळा करायला निघालेले आहेत। म्हणजे सगळं पुरं मुंबई बर्बाद करायची, त्यांना दुसरं काही करायचं नाही। गुजरातींच्या घशात घालायचे म्हणून सगळ्यांना मारायला लागले। जवळजवळ त्या दुर्घटनेला महिना होत आला तरी अजून अहवाल आलेला नाहीये, काय अहवाल आला ना, क्लीन चिट दिली ना, त्यांना क्लीन चिट दिली म्हणून तर आम्ही हे बाहेर पडलो ना, म्हणून आम्ही प्रशासनाला जाब विचारायला आलोय। कारण काय क्लीन चिट कशी काय दिली तुम्ही? प्रशासनाचा दोषच नाही काय म्हणून सांगता तुम्ही? ठेकेदारांना 7 लाखाचा फक्त दंड लावता, मग चुकीचं आहे ना। मग न्याय मिळणार कुठे मग? आझाद मैदानात आला तुम्ही, सर्व व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आला, काय तुम्ही प्रश्न घेऊन? आज महिना झाला तुम्ही बोललात, बरोबर आहे या गोष्टीला, पण आज चिमुकल्याची किंमत फक्त 7 लाखच हे सरकार करणार? काय हा न्याय आहे? त्याच्या बरोबर न्याय झालाय काय तुम्हीच सांगा आम्हाला। तुम्हाला आम्ही म्हणून व्यवस्थेला आम्ही प्रश्न विचारायला आलोय की एक चिमुकल्याची 7 लाखच किंमत तुम्ही करताय? अरे काय चाललंय तुमच्या ह्या मुंबईची तर पूर्ण वाट लावून टाकला नाही। आज दिल्ली पासून गल्लीपर्यंत जिकडे तिकडे सगळीकडे आंदोलन का कशासाठी? कारण प्रशासनाचं बिंदास झालंय, बस हम करो सो कायदा, हुकुमशाही चालली आहे, बस कोणाला काय नाही पडलेली आहे, कोणाचा जीव जाव कोण मरो मॅन होल मध्ये पडो, काही सरकारला पडलेली नाही त्याच्यासाठी त्या व्यवस्थेला आम्ही न्याय द्यायसाठी प्रश्न विचारायसाठी आम्ही आलोय। आणि अश्विनी भिडे या मॅडमचा आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय राहणारच नाही, आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार। महापौर ऋतू तावडे यांचं असं म्हणणं आहे की तो अहवाल मला मान्य नाहीये, प्रशासनाने जे काय आहे ती कडक कारवाई करण्यात येईल। महापौरांच्या या विधानाकडे तुम्ही कसं बघता? काही कारवाई करत नाही, काही करत नाही ती, फक्त महापौर गल्ल्याबोळ्यातून दाखवते फिरून, बाकी काही करत नाहीये ती। उगाच त्यांचे ढाचे आहेत, बाकी काही नाहीये। हे सगळं आम्हाला फसवाफसवीचे धंदे आहेत, लोकांच्या जीवावर उठलेले हे बीजेपी सरकार आहे, हे सगळं हुकुमशाही सरकार आहे। त्याच्यामुळे काही होणार नाही, त्या उगाच सांगतायत, काही सांगत नाहीत, त्या उगाच खोटं बोलतायत पूर्णपणे।